नमस्कार. आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. परीक्षेवर हमखास प्रश्न तुम्हाला येतील अशी ही माहिती आहे. आणि रेल्वे भरतीमध्ये आर-आर-बी एन-टी-पी-सी आणि आर-आर-बी ग्रुप डी यासाठी महत्त्वाची आहे पहा. तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री आहेत, तसेच ते भारताचे पहिले उपपंतप्रधान आहेत आणि यांनाच आपण लोह पुरुष या नावाने ओळखतो. आणि यांनी भारतामधील सुमारे 560 संस्थानांचं एकीकरण केलं आणि एक संघ आजचा जो भारत आहे तो निर्माण केलेला आहे. आणि म्हणूनच यांचा जो जयंती दिन आहे 31 ऑक्टोबर तो राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. आता सरदार वल्लभभाई पटेल यांना जी ओळख प्राप्त झालेली आहे ती बारडोली सत्याग्रहामुळे झालेली आहे. गुजरातमध्ये हा बारडोली नावाचा जिल्हा, त्या ठिकाणी शेतसाऱ्यासाठी यांनी बारडोली सत्याग्रह केला होता. आणि त्याच्या पुढे पहा, हे भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान आहेत. यांचा जो पुतळा आहे तो गुजरात या राज्यामध्ये आहे आणि नर्मदा नदीवर बांधलेलं जे मोठं धरण आहे त्या धरणाच्या बॅकवॉटरवर आहे. आणि यांचा जो पुतळा आहे त्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असं म्हटलं जातं. आणि हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. त्याची उंची 182 मीटर आहे. उंची लक्षात ठेवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यात आहे, कोणाचा पुतळा आहे ते पण लक्षात असू द्या. आणि जगातील सर्वात उंच पुतळा हा स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. त्याच्यानंतर यांनी लंडनमध्ये कायद्याचं शिक्षण घेतलं आणि दरवर्षी 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचं कारण आहे की या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते. आणि का महत्त्वाचा यावर्षी, तर ऑक्टोबर 2025मध्ये त्यांची 150वी जयंती देशभरामध्ये साजरी करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तसंच आर-आर-बी एन-टी-पी-सीचा कोर्ससुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडल्यास सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.